हॅलो एव्हरीवन, नमस्ते. मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी बनवणार आहे मस्त अशी चिकनची ग्रेव्ही आणि चिकन फ्राय. तर आपण स्टार्ट करूया चिकन बनवण्यासाठी. मी आता चिकन बनवते. तेल टाकलंय, तेल गरम झालंय. तेलामध्ये थोडेसे मसाले टाकते, अख्खे मसाले, लवंग वगैरे आहे आता टाकलाय. आणि लसूण किसून टाकते. थोडीशी हळदी आहे. लाल मसाला, काळा मसाला टाकलाय आणि त्याच्यामध्ये वाटप टाकून घेऊया. हे वाटप मी टोमॅटो, कांदा आणि काजू टाकले त्याच्यामध्ये, आणि कोथिंबीर टाकले, आणि आलं आणि लसूण. तर ह्याचं मी वाटप केलंय. मस्त अशी फोडणी बसलीये. थोडं मिक्स करत राहायचं असतं. तर थोडा वेळ मी आता ह्याला झाकून ठेवणार आहे. थोडंसं व्यवस्थित ते वाटप भाजेल तोपर्यंत थोडासा सलाड बनवूया. तर सलाड साठी मी घेतलंय बीट आणि गाजर आणि कोबी घेतलाय. माझ्या माऊला पण भूक लागले त्याच्यामुळे ते पण ओरडतंय. तर बीट आणि हे सोलून घ्यायचंय. तर मी असे छोटे छोटे स्लाइस करून घेते. त्याच्यामुळे पातळ असं सलाड खायला बरं वाटतं. तर असंच मी बीटचं पण करून घेणार आहे. याच्यामध्ये लिंबू वगैरे मारलं तर खूपच छान सलाड लागतं. तर हे चिकन पण आपण खोलून बघूया. तर त्याच्यामध्ये रश्श्यामध्ये चिकन टाकून घेऊया. दुपारीच मी मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन. आता मीठ टाकून घेते. माझे हात पण लाल लाल झालेत बीट कापल्यामुळे. आता परत त्याला झाकून ठेवूया. गॅस फास्ट ठेवूया. तर हे मी कोबी वगैरे कापून घेतलाय. त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकलाय आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ तसंच ठेवणार आहे. थोडंसं मिक्स करायचं त्याला.
तर ह्याला झाकून असंच ठेवून द्यायचंय. तोपर्यंत मला पीठ पण मळायचंय. तर आज मी नान बनवणार आहे. पहिलं त्याच्या आधी चिकन बघूया. चिकनला पण मस्त उकळी आली. तर त्याच्यामध्ये मी सुहानाचा मसाला टाकणार आहे. प्लॅटफॉर्मवरती माझ्या पूर्ण सगळं पसरलंय. जेवण करताना हा सगळा पसारा होतोच, सगळ्यांनाच माहिती आहे. तर दुधामध्ये मी थोडंसं बटर चिकनचा मसाला टाकते. चिकन पण मस्त स्मेल छान येतोय. तर हा मसाला मी ह्याच्यामध्येच ओतणार आहे. परत झाकण मारून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. त्याच्यामध्ये मी दही घेतलंय थोडंसं. मैदा घेते. आज थोड्याशा नान खायचं मन झालं माझं, कारण खूप दिवस नान खाल्ले नव्हते मी. आणि घरी असेल तरच हे सगळं होतं. रोजच्या जॉबच्या दगदगीमध्ये काहीच होत नाही करायला. तर थोड्याशा नान बनवते. तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय आणि आटा मळून घ्यायचंय. तर आटा मस्त असा थोडा थोडा पाणी टाकून मळून घ्यायचंय. तर आटा मस्त गुंदून झाला आहे. थोडंसं वरती पीठ लावलंय, सॉरी तेल लावलंय मी. तेल लावून मस्त झाकून ठेवायचंय. तर इकडे चिकन बघूया आपण. गरम गरम आहे खूपच. चिकन पण आता होईलच. तर वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त असा स्मेल येतो आणि खायला पण चिकन खूप छान लागतं. तर हे मी चिकन थोडंसं मॅरिनेट करून ठेवलं होतं दुपारी. आणि त्याला आता दही नव्हतं माझ्याकडे, तर मी दही लावलं थोडंसं. आणि दही लावून परत थोडा वेळ ठेवणार आहे. आणि ओव्हन मध्ये टाकून थोडंसं बेक करणार आहे. तर हे नंतर करूया आपण. थोडा वेळ मी ठेवून देते. तोपर्यंत भांडी घासायची आहे माझी. तर थोडी भांड्यांचा खूपच खटारा पडलाय. थोडीशी भांडी घासून घेऊया आणि नंतर मग चिकन करायला घेऊया. कारण किचन मध्ये खूपच असा भांड्यांचा पसारा पडतो जेवण करायला लागलं की. पूर्ण माझं बेसिंग भरलंय भांड्यांनी. तर माझ्या बिल्डिंग मध्ये थोडं फंक्शन होतं, तर तिकडे मी गेली होती आणि चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर तेही आता ओव्हनला लावून घेऊया. मस्त असं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. तर ओव्हनला लावूया. तर चिकनला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे मग आपलं चिकन थोडं क्रिस्पी होतं. तर माझ्या माऊला पण भूक लागले. तो पण तिकडून माऊ माऊ ओरडतोय. ओव्हन मध्ये चिकन बेक करायला ठेवलं आहे. मस्त असं 15 मिनिटांमध्ये चिकन आपलं रेडी होऊन तयार होईल. मस्त असं चिकन झालंय. तेल थोडंसं खाली
तर जेवायला घेतलंय मी आता. दिवसभर पूर्ण कामच होतं. तर चिकन बनवलं होतं, मस्त रोटी बनवली आहे, मैद्याची नान बनवली होती, ती पण मस्त अशी सॉफ्ट झाले. चिकन बघूया. चिकन पण एकदम मस्त झालंय. तर फ्राय चिकन पण केलं होतं मी, तर फ्राय चिकन बघूया खाऊन. फ्राय चिकन पण खूपच छान झालंय. तर रात्र पण खूपच झाली आहे. पहिलं फटफट जेवून घेऊया. तर आजचा माझा सुट्टीचा दिवस कधी संपला ते कळलंच नाही. तर आता खूपच रात्र झाली आहे आणि झोपायचं पण आहे, सकाळी ड्युटीला पण जायचं आहे. तर हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. तर आता झोपूया. आतासाठी बाय. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये.